डेव्हलप होईल. आणि त्यासाठी अजून एक महत्त्वाची एक्सरसाइज म्हणजे तुम्हाला स्टँडिंग थ्रो जास्त मारायचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही स्टँडिंग थ्रो जास्त मारणार आहात त्यावेळेस तुमच्या बॉडीची पोझिशन एकदम परफेक्ट येऊन आणि तुमचा गोळा हा परफेक्ट रिलीज होणार आहे. तर स्टँडिंग थ्रो नक्की कसा मारायचा तर तुम्हाला मी ते दाखवतो. हे पहा, असे उभे राहिलात, तुमच्या शोल्डरच्या पद्धतीने तुम्हाला अंतर जास्त अंतर घ्यायचं नाही तर तुमचा इनबॅलन्स होईल आणि गोळा असा घट्ट पकडायचा आहे. हे बघा, आणि गोळा फक्त रिलीज करायचा आहे. हे जर तुम्ही 10-15 वेळा स्टँडिंग थ्रो मारले तर तुम्हाला झटका ऑटोमॅटिक समजून जाईल. हे पहा, हा झटका म्हणजे काय असतंय, स्पीड असते. झटका म्हणजे हा झटका प्रकार नाही, स्पीड असते. आपल्याला गोळ्याला स्पीड कसं देता आलं पाहिजे हे लक्षात ठेवा. हे बघा, इथनं छप्प दिशी या प्रकारे, हे बघा इथनं छप्प दिशी या प्रकारे ज्यावेळेस तुम्ही गोळा टाकाल त्यावेळेस तुम्हाला नक्की झटका पण समजल. आणि रेसिडेंट बँड आणि ही स्टँडिंग थ्रो तुम्हाला जास्तीत जास्त करायचे आहे. आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये गोळा आउट ऑफ टाकायचा आहे. 100 मीटर आउट ऑफ करण्याचा प्रयत्न आहे आणि 1600 मीटर पण चांगल्या प्रकारे